श्रावण सोमवार श्री गोपीनाथ महाराज चरणी श्रद्धा आणि गरजूंच्या मुखी अन्नाचा घास ही केवळ अन्नदानाची परंपरा नाही, तर गेली तब्बल 17 वर्षे जपलेली सेवा, श्रद्धा आणि माणुसकीची अखंड ज्योत आहे। दौंड तालुक्यातील वरवंड येथील श्री गोपीनाथ महाराज मंदिर परिसरात श्रावणातील दुसऱ्या सोमवारी विशेष अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। श्री गोपीनाथ महाराज मालवाहतूक टेम्पो संघटना आणि देवीदास भाऊ दिवेकर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सेवाभावी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा महिना। या पवित्र महिन्यात भाविक मोठ्या श्रद्धेने मंदिरात दर्शनासाठी येत असतात। अशा वेळी भाविकांना अन्नदानाच्या माध्यमातून सेवा देण्याचे काम या संघटनेच्या वतीने केले जाते। विशेष म्हणजे हा उपक्रम 1-2 वर्षाचा नाही, तर गेली 17 वर्षे अविरतपणे सुरू आहे। प्रत्येक वर्षी श्रावणातील दुसऱ्या सोमवारी अन्नदानाचे आयोजन करून ही संस्था समाजासमोर सेवाभावाचा एक आदर्श निर्माण करत आहे। अन्नदान हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र उपक्रम मानला जातो। भुकेल्याला अन्न देणे हीच खरी ईश्वर सेवा या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे। या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। सर्वांना प्रेमाने आणि आपुलकीने अन्नदानाचे वाटप करण्यात आले। केवळ धार्मिक आणि अन्नदानाच्या उपक्रमांपुरतेच मर्यादित न राहता श्री गोपीनाथ महाराज मालवाहतूक टेम्पो संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले जाते। समाजातील गरजू घटकांना मदत, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेची भावना जपत संघटना सातत्याने कार्यरत असल्याने सर्व स्तरातून या कार्याचे कौतुक केले जात आहे। 17 वर्षाचा हा सेवाभावी प्रवास, श्रद्धेची जोड, माणुसकीची साथ आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रामाणिक तळमळ यामुळेच वरवंडमधील हा उपक्रम आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। श्रद्धेच्या सावलीत अन्नदानाची सेवा आणि माणुसकीचा 17 वर्षाचा अखंड प्रवास। कॅमेरामॅन सह मी महेंद्र रणधीर, दौंड जनता न्यूज, दौंड, वरवंड। नमस्कार, मी देवीदास भाऊ दिवेकर बोलतोय। वरवंड गोपीनाथ मालवाहतूक संघटना यांच्या वतीने सालबादप्रमाणे 17 वर्ष झाली मालवाहतूक संघटनेतर्फे छोटासा अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात येतो। तरी त्यांच्या वतीने कुठलाही खर्च न पडता त्यांनी दरवर्षी ते नियोजन करून अतिशय उत्कृष्टपणे समाजसेवा करण्याचे एक उद्दिष्ट साधून अन्नदान म्हणलं तरी चालेल या हिशोबाने कार्यक्रम सादर